तर तुम्ही इथं बघू शकता एकदम मऊ मऊ आणि मोकळी मोकळी इथं आपली खिचडी, साबुदाणा खिचडी तयार आहेत. तर अशा पद्धतीनं बनवली तर खूप टेस्टी लागते, खायला पण एकदम मऊ मऊ. तर चला आपल्या रेसिपीला स्टार्ट करूया. हाय हॅलो, मी आरती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते. तर आज आहे गुरुवार आणि आज गुरुवारचा माझा उपवास आहे. तर म्हटलं खिचडी बनवत होते, तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करावी. तर साबुदाण्याची. तर इथं बघू शकता, तर मी साबुदाणा खिचडी बनवायसाठी इथं मी 5-6 बटाटे शिजून घेतलेले आहेत आणि शिजून घेतले आणि त्याची साल काढून घेत आहे इथं. तर इथं तुम्ही बघू शकता, तर मी इथं बटाट्याची साल काढून घेत आहे आणि इथं आपले सगळे बटाट्याची साल काढून झालेली आहे. तर बघू शकता तुम्ही इथे सगळ्या बटाट्याची साल काढून झालेली आहे. आणि खिचडीसाठी मी इथं मिरची आणि शेंगदाणे बारीक कूट करून घेतलेले आहेत. लय जास्त बारीक पण नाही केलेलं आहे आणि जास्त ओबडधोबडच केलेलं आहे. आणि इथं साबू पण मस्त असा भिजलेला आहे आपला, तुम्ही बघू शकता. तर मस्त असा फुललेला आहे. तर सगळ्यात अगोदर आपण इथं बटाटे कट करून घेऊया. तर इथं मी बटाटे कट करून घेते. तर तुम्हाला लागले तर तुम्ही असे पण टाकू शकतात की नुसतं कुच करून. तर मी इथं कट करून घेत आहे. तर बघू शकता तुम्ही असे मस्तपैकी असे कट करून घेत आहे. आणि चला, तर इथं सगळे बटाटे कट झालेले आहेत आणि इथे साबू पण आपला मस्त असा झालेला आहे आणि शेंगदाण्याची चटणी पण रेडी आहे. तर सगळ्यात अगोदर आपण इथे गॅस पेटवून कढाई ठेवून घेतलेली आहे आणि त्यात 2 चमचे 2-3 चमचे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला तेल कमी जास्त तुम्ही टाकू शकता. तर मी इथं 3 चमचे तेल टाकलेलं आहे. तर बरेच लोक तूप पण टाकतात, तर मी इथं तेलच टाकलेलं आहे. मी शक्यतो तुपाचा वापर करत नाही. आणि इथं मस्त तेल गरम झालेलं आहे आणि तेल गरम झाल्याच्यानंतर सगळ्यात अगोदर इथं मी शेंगदाण्याचं कूट आणि मिरची एकत्र कुटलेलं आहेत ते इथं टाकून घेतलेलं आहेत आणि ते मस्त लाल होईपर्यंत फ्राय करायचं. तर तुम्ही इथं बघू शकता, इथं मस्त असं फ्राय झालेलं आहे एकदम लाल. आणि त्यानंतर मग त्यात बटाटे किसलेले बटाटे टाकून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता इथं मस्त किसलेले बटाटे इथं टाकून घेतलेले आहेत आणि ते पण 2 मिनटं असं मंद आचेवर असे फ्राय करून घ्यायचे. तर इथं ते पण मस्त असे फ्राय झालेले आहेत. तर बघू शकता तुम्ही एकदम कलर पण चेंज झालेला आहे. आणि त्यानंतर मग आपण भिजलेला साबुदाणा त्यात मिक्स करायचा आहे आणि इथं बघा मी मिक्स केलेला आहे आणि तो पण मस्त असा हलवून घ्यायचा आहे, सगळं एकजीव करून घ्यायचं. तर आणि सारखं सारखं हलवत राहायचं, कारण की खाली चिपकू नये त्यामुळे त्याला सारखं हलवत राहायचं. तर अशा पद्धतीने तर मस्त असा हलवून घेतलेला आहे. तर इथं तुम्ही बघू शकता आणि मस्त असा आपला साबुदाणा खिचडी तयार आहे. तर बघू शकता किती मस्त असं छान झालेले आहेत. तर एकदम मऊ मऊ आणि मोकळी झालेली आहेत, अजिबात चिकटलेली नाही आहे. तर फायनली अशी मस्त झालेली आहे. तर बघू शकता तुम्ही एकदम मोकळी आणि मऊ मऊ झालेली आहे अशी आणि अजिबात चिपकलेली नाही आहे आणि मस्त अशी झालेली आहे. तुम्ही बघू शकता कलर पण किती छान आलेला आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. असंच चॅनलला कनेक्ट राहा. खूप सारं प्रेम द्या, खूप सारा आशीर्वाद द्या आणि चला टेस्ट करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जावा. बाय बाय.